सभापती महोदय, या प्रस्तावामध्ये सन्माननीय मोते साहेबांनी, गाणार साहेबांनी ज्या कारणांसाठी शासनाचं आणि मान्य शिक्षण मंत्र्यांचं अभिनंदन केलेलं आहे, त्याच्यातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की प्रगत शैक्षणिक महाराष्ट्राचा कार्यक्रम या सरकारने राबवला आहे, त्याला यश मिळतं आहे आणि जिल्हा परिषदेतल्या शाळा प्रगत करण्यासाठी शासन प्रयत्न करत आहे. आणि काल सन्माननीय मोते साहेबांनी तर आपल्या राज्याचे शालेय शिक्षण सचिव सन्माननीय नंदकुमार यांचंही कौतुक केलं. ते तारीफे काबिल आहेत या प्रगतीबद्दल. दादा, काय प्रगती आहे? विद्यार्थी केंद्रित काही निर्णय घेतले माननीय शिक्षण मंत्र्यांनी, त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन जरूर करतो. परंतु सध्याचं शिक्षण खातं आपले शिक्षण मंत्री चालवत नाही आहे, राज्याचे शिक्षण सचिव चालत आहेत. आम्ही त्यांना मेसेज पाठवला तर त्यांना स्वारस्य नसतं त्याच्यामध्ये काही. मला मेसेज पाठवू नका, मला स्वारस्य नाही, असा उलटा मेसेज येतो आम्हाला. म्हणजे मी माननीय मुख्यमंत्र्यांना, गिरीश बापटांना, दादाही पाठवतो, पण तुम्ही मला उलट अभिनंदनाचे मेसेज पाठवतात. माननीय मुख्यमंत्री माझं 3-4 वेळा त्यांनी SMS कौतुकाचे 2 शब्द त्याच्यावर पाठवले. पण राज्याच्या शिक्षण सचिवांना आमच्याशी बोलायला वेळ नाही. शिक्षकांच्या संघटना गेल्यानंतर त्यांना ज्या उद्धटपणे, ज्या उद्दामपणे ते उत्तर देतात, ती त्यांची सभ्यता असेल. पण हे राज्य कुणाचं आहे? राज्य आपलं आहे. दादा, तुम्ही तावडेसाहेब आमच्याशी असं कधी वागत नाही. जेव्हा प्रत्यक्ष भेटतो तर कधी नाही बोलत नाही. विरोध असतो, भांडण असतं, पण सभ्यतेने वागतात. गेल्यानंतर फोन केल्यानंतर ताबडतोब प्रतिक्रिया देतात. जो काही त्यांचा भाग असेल तो भाग वेगळा, मतभेदाचा भाग वेगळा आहे. पण राज्याचे शिक्षण सचिव एका ज्येष्ठ शिक्षक नेत्याशी ज्या पद्धतीने वागले आणि माझ्या समोर वागले, मी त्याला त्याच वेळा सांगितलं ही पद्धत बरोबर नाही. वेळ घेऊन येऊन आल्यानंतर, वेळ दिल्यानंतर आल्यानंतर ज्या पद्धतीने शिक्षण सचिव वागतायत आणि ज्या मनमानी पद्धतीने कारभार करतायत, दादा, त्यांनी सगळ्यात मोठा निर्णय ज्याच्याबद्दल मी पहिल्या दिवशी तोंडाला पट्टी लावून इथे आलो, पुण्याला बैठक घेतली आणि शिक्षणाधिकाऱ्यांची सगळ्या राज्यातल्या कसं वागायचं, काय करायचं याचे आदेश दिले. तेव्हापासून शिक्षणाधिकारी, मंत्रालयातले अधिकारी मला म्हणतात, सर जरा पटकन जा ना तुम्ही, मला सांगा, आम्ही बोलतो, बघतील ते. अरे म्हटलं, कोण बघते तुम्हाला? मी आल्याने भेटल्याने काय तुमच्यावर कारवाई होणार नाही, काळजी करू नका. पण भीती आहे, प्रचंड दहशत आहे. जे बरोबर आहे गिरीश बापट साहेब, बरोबर आता आपण चुकीचं आहे म्हणून. जे अधिकारी, शिक्षणाधिकाऱ्यापासून मंत्रालयाचे अधिकारी मोकळेपणाने बोलायचे, समजून घ्यायचे. धोरणात्मक बाब असेल तर आम्ही वर सांगतो असं म्हणायचे, तांत्रिक बाब असेल तर आम्हाला सल्ला द्यायचे, समजून सांगायचे. ते आता बोलायला तयार नाही आहेत. आम्ही नाही बोलणार, आम्ही कसं सांगणार? इतकी प्रचंड दहशत शिक्षण सचिवांची आहे. राज्याचा शिक्षण सचिव संवेदनशील असायला हवा, त्याचे कान आणि डोळे उघडे असायला हवे. पण एका पाठोपाठ एक निर्णय घेतात. मला वाटत नाही ते तुमच्या शिक्षण मंत्र्यांनी घेतले असतील. दादा, तुम्हाला विचारून, माननीय मुख्यमंत्र्यांना विचारून घेतले असतील. कारण सरकार कुणाचंही असो, आपले वैचारिक मतभेद असतील, पण आलेलं सरकार हे संविधानाला बांधून असतं. संविधानातल्या तरतुदींचं पालन करण्याचं बंधन आपल्यावर असतं, कारण आपण शपथ तशी घेता. अतिरिक्त शिक्षकांचे पगार अल्पसंख्य शाळांमधल्या ताबडतोब थांबवा. कशासाठी? त्यामुळे 30 खाली त्यांना संरक्षण आहे. तुम्हाला संरक्षण पाहिजे, मग आम्ही हे देणार नाही. या पद्धतीची भाषा बोलली गेली अधिकाऱ्यांच्या मीटिंगमध्ये. आणि लगेच GR निघाला. GR असं सांगतो की अल्पसंख्य शिक्षण संस्था म्हणजे कुठल्या? आपल्याला वाटतं फक्त मुस्लिम, ख्रिश्चन, बौद्ध, शीख, ईसाई, जैन, गुजराती, मारवाडी, सिंधी, हिंदी, उर्दू, तमिळ, कन्नड, या महाराष्ट्र जेव्हा मुंबई राज्याचा भाग होता त्यावेळेला जे बाजूला भाग होते, तेलुगू, या सगळ्या भाषिक संस्थांच्या काहींच्या मराठी शाळा आहेत, काहींच्या त्या भाषेच्या शाळा आहेत. त्यांचे या राज्याचं योगदान नाही, ते नागरिक नाहीत. भारतीय संविधानाने त्यांना संरक्षण दिलेलं आहे. कशी हिंमत होती शिक्षण सचिवांची की अल्पसंख्य शाळेतल्या शिक्षकांचे पगार ताबडतोब बंद करा, अतिरिक्त शिक्षकांचे. हिंमत कशी? आणि वर म्हणतात की समायोजन झाल्यानंतर त्यांना थकबाकी सुद्धा मिळणार नाही, म्हणजे सेवा खंडित होणार त्यांची.
दादा इंग्रजी शाळांमध्ये पट उत्तम आहे. मुंबईमध्ये 150 कॉन्व्हेंट स्कूल आहेत किंवा इंग्रजी माध्यमाच्या शाळा आहेत ज्या ख्रिस्ती मिशनरांमार्फत चालवल्या जातात. उर्दू मुस्लिम शिक्षण संस्थांवर 50-60 संस्था आहेत. गुजराती शिक्षण संस्थांच्या विविध माध्यमांच्या 100-200 संस्था आहेत. सिंधी समाजाचे जवळपास 50-60 संस्था आहेत. त्या संस्थांचा काय गुण आहे? पट उत्तम आहे. पण तुमचे जे नवे निकष आलेले आहेत पटसंचय मान्यतेचे, त्या संच मान्यतेच्या निकषामध्ये जे सरप्लस झाले त्यांना तुम्ही बाहेर काढतात आणि वरना पुन्हा म्हणता की तुमचे नव्या निकषात तुम्ही बसत नाही. मी येतो त्या प्रश्नाकडे, त्या संच मान्यतेच्या निकषाकडे. पण घटनेचं 14वं कलम समान न्यायाचा आहे, इक्वॅलिटीचा आहे. राईट टू इक्वॅलिटीचा अधिकार प्रत्येकाला आहे. तुम्हाला फरक नाही करता येणार. इंग्रजी माध्यमाच्या शाळेमध्ये अनेक हिंदू शिक्षक असतात, मराठी शाळांमध्ये अनेक इतर धर्माचे शिक्षक असतात. तुम्ही फरक कसा करणार आणि का करायचा? या संविधानाने या देशातल्या प्रत्येक नागरिकाला समान अधिकार दिलेला आहे. कुणामध्ये भेदभाव, लिंग, भाषा, प्रांत, धर्म, जात या नावावर भेदभाव करता येत नाही. आणि तो भेदभाव केला पाहिजे असं शिक्षण सचिव जी.आर. काढत असतील तर त्या शिक्षण सचिवांना ताबडतोब तिकडं हाकललं पाहिजे. कसं काय असा अधिकारी राहू शकतो जो घटनेची द्रोह करतो? घटनेची द्रोह करायला महाराष्ट्रात जागा नाही आणि सचिव पदालाही जागा असता कामा नये. किती उद्दामपण आहे.